मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास तांस्तितिक्षस्व भारत. हे कौंतेय अर्जुना, इंद्रियांचा विषयांशी होणारा संयोग म्हणजे थंडी, उष्णता, सुख दुःख वगैरे अनुभव देणारे असतात. हे अनुभव येणारे जाणारे आहेत. ते नश्वर आणि तात्पुरते आहेत. म्हणून हे भारत, अर्जुना, तू त्यांना धीराने सहन करायला शिक. या श्लोकात असं सांगितलंय की सुख दुःख तात्पुरतं आहे. सुख येतात आणि जातात, दुःखही येतात आणि जातात. तसंच मानसशास्त्रातही असं सांगितलंय की कोणतीही भावना कायमची नसते. राग, दुःख, ताण, चिंता काही वेळानंतर आपोआप कमी होतात. भावनांचा एक तात्पुरता स्वभाव असतो. जीवनात खंबीर राहणारा माणूस ताणतणावावर चांगल्या प्रकारे मात करतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की कठीण प्रसंग सहन करण्याची ताकदच खरी मानसिक शक्ती आहे. म्हणजे यालाच आपण रेझिलियन्स किंवा मानसिक लवचिकता म्हणू शकतो. परिस्थितीपेक्षा आपली प्रतिक्रिया महत्त्वाची असते असं मानसशास्त्रात सांगतात. आणि गीतेचाही संदेश असाच आहे की सुखदुःख आली तरी मन खंबीर ठेवा, त्याने आपण परिस्थितीवर विजय मिळवू शकतो. म्हणजेच भावनांवर नियंत्रण आणि तटस्थता हे अतिशय महत्त्वाचं आहे. आधुनिक तंत्र सांगतात की वर्तमान क्षण स्वीकारणं आणि त्यात शांत राहणं ही मानसिक आरोग्यासाठी गुरुकिल्ली आहे. हा श्लोकही सांगतो की क्षणभंगूर गोष्टीमध्ये गुंतू नका, त्यांना तटस्थपणे त्यांचा स्वीकार करा. संकटांवर मात करणारे लोक दुःखातही शिकण्याची संधी शोधतात, हे मानसशास्त्र म्हणतं. आणि गीता सांगते की सहनशक्ती वाढवा, कारण सुख दुःख दोन्ही तात्पुरतं आहे. याचाच अर्थ की आपली वृत्ती ही नेहमी सकारात्मक आपण ठेवली पाहिजे. आपण जर दैनंदिन जीवनातील काही उदाहरणं बघितली तर आपल्याला लक्षात येईल की परीक्षेत अपयश आलं तर ते तात्पुरतं आहे, पुन्हा संधी येणारच. नोकरीत ताण आला तर तेही बदलणार आहे. संयम ठेवला तर मार्ग निघतोच. प्रत्येक भावना क्षणभंगूर आहे, आपण धीर धरला पाहिजे. आरोग्याशी संबंधित काही अडचणी आल्या तर मन खंबीर ठेवून उपचार घेणं गरजेचं आहे, कारण हा टप्पाही निघून जातो. थोडक्यात जर सांगायचं झालं तर सुखदुःख हे तात्पुरतं आहे, शांतपणे त्यांचा स्वीकार केला पाहिजे. श्री कृष्णार्पणमस्तू.